सर आत येऊ का सर? या 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 कोण तुम्ही? सर माझं नवीन ॲडमिशन आहे. बरं 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 तुझं नाव काय बाळा? सर माझं नाव राजकुमार आहे. बरं 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 तुला मी काही प्रश्न विचारतो म्हणजे तुझी बुद्धिमत्ता कळेल. मला एक सांग, 12चा पाढा म्हणून दाखव बरं. 12 1 12 12 2 24 12 3 36 12 44 12 5 60 12 72 12 84 12 96 12 12 12 20 80. वा 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 छान छान. 50 मधून 45 वजा केले किती राहिले? सर 5 वाक्य शिल्लक राहिले सर. एका झाडावर 11 पोपट होते आणि 5 कबूतर होते. तर 5 कबूतरपैकी 3 कबूतर उडून गेले आणि 11 पोपटपैकी 2 पोपट उडून गेले तर किती राहिले? 9 पोपट आणि 2 कबूतर राहिले सर. माहिला बनते काय रे? लय हुशार आहे रे. हां काय फटाफट प्रश्नाची उत्तरं द्याय रे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब. आपला भारत कधी स्वतंत्र झाला? सर 15 ऑगस्ट 1947. जर समजा रस्त्यावर एक 500ची आणि एक 200ची नोट पडलेली असेल तर तू पहिल्यांदा कोणती उचलशील? सर मी दोन्ही नोटा उचलली सर. करेक्ट. वा 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 हुशार आहे हुशार आहे. समजा पुण्याला जायला एका मोटरसायकलला 5 घंटे लागतात तर 3 मोटरसायकलला किती घंटे लागतील? सर 5 घंटे लागतील सर. करेक्ट. कृष्णाच्या मामाचं नाव काय होतं? ते आपल्या शेजारच्या कृष्णाच्या मामाचं नाव काय आहे? तुकाराम. हां तुकाराम आहे तुकाराम. सर कृष्णाच्या मामाचं नाव कंस होतं सर कंस. आपल्या पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण किती आहे आणि जमिनीचं प्रमाण किती टक्के आहे? सर 71% पाणी आणि 29% जमिनी सर. करेक्ट. बाळा जय बस. कुठं बसू सर? अबे टेबलावर बस ना. कुठं बसू? सरच्या डोसक्यावर बसतं का? बस ना बा कुठेही बस 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 पाठीमागं. सर मी मागे बसणार नाही सर. नाही सर आपल्या समोर बसायचं सर. अबे समोर फुल झालं नाही इथे काय आमच्या डोसक्यावर बसतं का? बसलं कोण मागे? हां जॅकेट आणि टाय आणि कोट घालून आला म्हणजे काय लय हुशार झाला का? सर वात्रट मुलगा कोण आहे सर? मधात बोलतो. त्याला मी बोललो नाही काय नाही, त्याची माझी ओळख नाही परिचय नाही काय नाही आणि तो माझ्याशी बोलून राहिला सर. गण्या तू शांत बस ना. मास्तर तू आहे का मी आहे? मी आहे सर. नाही म्हणजे मास्तर तुम्ही आहे पण मॉनिटर मी आहे सर. अबे मॉनिटर आहे तू मॉनिटर सारखा राही ना. जिंगुट्या चल होय मागं तू. तुम्ही कोणी आलं की मला मागं काऊन घालता हो? हां नाही मी ॲडमिशन नाही का शाळेत का मी फी दिली नाही का शाळेत? हां बस ना. बरं राजकुमार तू पाठीमागे जाऊन बस. काही फरक पडत नाही. थांबा मी जरासा अलीकडे सरकतो. जरा बारीक बारीक झाली की बसता येते. ये रे चाल ये इकडून. तुला आता पुढंच बसायचं सगळ्याला पुढंच बसायचं. मागं कोण बसाव? तर गण्या बंटी प्रीती ऋतुजा आणि झिंगुट्या आपल्या वर्गात आज नवीन ॲडमिशन झालेलं आहे. हां अतिशय हुशार मुलगा आहे. अतिशय चाणाक्ष अतिशय बुद्धिमान आहे. जेवढे जेवढे प्रश्न विचारले तेवढ्या प्रश्नाची त्याने फटाफट उत्तर दिलेली आहेत. आलं का लक्षात? हां आता तुम्हाला नवीन एका दोस्ताची भर पडली. त्याच्याकडून आता काही तो शहरातून आलेला आहे. त्याच्याकडून आता काही शिका. आलं का लक्षात? त्याच्याकडून तर आम्ही काही शिकत नाही सर पण त्याला आम्ही शिकवतो सर आमचा कार्यक्रम. हां आता आपण मराठीचं व्याकरण शिकू. मला एक सांगा, गायीने वासराला जन्म दिला ह्याच्यामध्ये कर्ता कोण आहे? कर्ता कर्ता कर्म क्रियापदी तुम्हाला मागे सांगितलं ना. तर गायीने वासराला जन्म दिला ह्याच्यामध्ये कर्ता कोण आहे? सर याच्यामध्ये बैल करताय सर. अरे वानेर तोंडिया. हा बैलाच्या पायाखाली देईल तुले. मला चांगल्या तऱ्हेने वाचता येते याचं हिंदीत रूपांतर करा. बंट्या सांग बरं. मला चांगल्या तऱ्हेने वाचता येते. हिंदीत करायचं का सर? मेरे को अच्छी तरह से वाचने आता. अरे 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 हिंदीचा सगळा जीव घेऊन टाकला तो. हां बंट्या तू सांग बरं. मला चांगल्या तऱ्हेने वाचता येते. मेरे को चांगले तरह से वाचते आता. बस झाला कार्यक्रम. चल प्रीती तू सांग बरं. मुझे अच्छी तरह से पढ़ने आता. करेक्ट. आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? सर मोर आहे सर मोर. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? सर क्रिकेट आहे सर. अरे वानेर तोंडिया बरोबर सांग ना. सर फुटबॉल आहे सर. सर आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे सर. एक म्हैस एका टायमाला 5 लिटर दूध देते तर 2 टायमाला किती दूध देईल का नाही सांग बरं. एक म्हैस एका टायमाला 5 लिटर तर 2 टायमाला सर 7.5 लिटर दूध देईल.
बाबा कसं काय 7.5 देईल दूध सांग बरं. एका टायमाला 5, 2 टायमाचं किती 7.5 कसं काय? तर एका टायमाचं बरोबर दिलं, पण दुसऱ्या टायमाचं दूध देत असताना अर्ध दूध वगारानं सांडलं सर. हा, म्हणून ते 2.5 लिटर भरलं, म्हणून 7.5 लिटर दूध 2 टायमाला देऊ शकते म्हैस. त्याच वगाराच्या पोटाला बांधून फरफर फरफर वडत नेईल तुले. वानेर तोंड्या वगारू कुठून आलं मधात? असं ते म्हशीचं आहे ना, मधात कुठून येईल सर? ते म्हशीचंच वगार होय ना, तिथंच होतं ना सर ते. पण वगाराचा संबंधच नाही ना. अहो सर, वगाराचा संबंध कसा नाही? ती म्हैस त्याची माय आहे ना, आणि माईचा लेकरा संग संबंध कसा नसते? हा, काही सांगता का सर? अरे पण वगारू मधात धरू नको ना, वगारू धरूच नको. फक्त दूध धर. एक टाइम 5 लिटर, दुसऱ्या टायमाला 5 लिटर एवढंच धर. म्हैस धर, दूध धर आणि दूध काढणारा धर. असं कसं सर? राग येणार नाही का? आता रागाचा आणि कोणाचा काय संबंध आहे? अहो सर, म्हशी राग येणार नाही का? सांगा तुम्ही. तिचं पोरग जर ते यादीत धरलं नाही तर तिला राग येणार नाही का? तिथं मग एक थेंबही दूध देणार नाही. हा, अरे बाप रे, पागल करतात गड्या लेकर हे. पण त्या तू सांग बरं, एका टायमाला एक म्हैस 5 लिटर दूध देत असेल तर 2 टायमाला ती म्हैस किती दूध देईल? तर 5 लिटर. अरे वानेर तोंड्या, बरोबर सांगणं सरळ उसरळ उत्तर. एका टायमाला 5 तर 2 टायमाला किती? 2 टायमाला 2 टायमाला 5च. कसं काय बाबा सांग, स्पष्टीकरण सांग. तर एका टायमाचं दूध 5 लिटर काढून आणलं, पण संध्याकाळी दूध जेव्हा काढायला गेल्याच्या नंतर त्याच वगारीनं सगळं दूध सांडलं सर, 5च्या 5 लिटर. अरे बाबा एक काम कर, समजा ती म्हैस गण्याची, ती वगारू गण्याचं आहे, बरोबर आहे. तू दूध काढायला गेला, ते वगारू गण्याकडे नेऊन सोड. आलं का लक्षात? हां, आता म्हैस आणि तूच समजा दूध काढाय, मग मला सांग 2 टायमाला किती दूध देईल? सर ते वगारू माझ्याकडे आणून सोड नका सर. हा, माझ्या कोठ्यात पडी बांधायला जागा नाही सर. ते वगारू गण्याच्या कोठ्यात मी कशाला नेऊन सोडू? मी गण्याचा नोकर आहे का? तुमचा नोकर आहे मी सोडणार नाही. तू सोडणार नाही, मी बी सोडू देणार नाही. माझ्या कोठ्यात पहिले ढोरळे झाले, कोणा सांभाळा त्या ढोरायले? सोडणारच नाही. तू सोड मला तरी मी सोडूच देणार नाही. अरे 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 अरे, कशासाठी भांडणं चालू इथं? वगारीसाठी सर. वगार कोणाची आहे? म्हशीची आहे सर. म्हैस कोणाची आहे? सर म्हैस आम्हाला काय माहित कोणाची? तू म्हैस दूध काढायला लावायला 2 टाइम 5 लिटर. आम्हाला काय माहित म्हैस कोणाची आहे ती? अरे बाबा, म्हैस कोणाची का असे ना, फक्त एक्झाम्पल दिलं, उदाहरण. तुम्हाला प्रश्न विचारला, ते तुम्हाला उत्तर आलं तर सांगा, नाही तर डोक्याचा असा पार बुगा करू नका. तू सांग रे, ते काय नवीन आलेलं पोरग, त्याचं नाव काय तुझं? राजकुमार, सांग बरं तू. तर एका टायमाला 5 तर 2 टायमाला 10 लिटर दूध देईल सर म्हैस. बरोबर आहे. एवढं सोपं उत्तर तुम्हाला येत नाही? किती सोपं आहे. तर त्यानं केव्हा म्हशीचं दूध काढलं नाही. म्हशीचं दूध काढणं सोपं नसते सर. हा, केव्हा म्हैस लात मारते, केव्हा शेपटी मारते, केव्हा शिंग मारते, केव्हा वगारू मधात येते. ते काही सोपे काम आहेत का काय सर? हे बोंबलं जॅकेट घातलं आणि शहरातून आलं म्हणजे काय म्हशीत दूध काढणं सोपं आहे काय? तर ये बरं म्हणा आमच्या कोठ्यात एका दिवशी म्हशीत दूध काढायचं, मग समजते म्हशीत दूध काढणं कसं असते ते. चालला मोठा सांगायला 2 टाइम 10 लिटर दूध, 2 टाइम 10 लिटर दूध कशी देईल ती म्हैस? तुझ्या कोठ्यात म्हशीचं दूध काढायचं, ते कशा देईल? कशाला म्हणजे? त्याला म्हणा दे 10 लिटर दूध काढून, त्याच्या टांगा खालून जातो. अरे गण्या, काय तू डोकं खाराडा, नुसता प्रश्न आहे तो, कल्पना करायची ती. सर अजून किती लेकरं करता सर? पहिले तुम्हाला एवढे मोठे लेकरं. एवढं मोठे लेकर म्हणजे मला किती लेकर यायचं? तुम्हीच म्हणता ना मला लय मोठे लेकरं येतं, अजून पुन्हा कल्पना करता का? अरे माकड तोंड्या, एवढे मोठे लेकर म्हणजे हे शाळेतले सगळे तुम्ही ह्या तुम्हाला लेकरासारखे सांग तुम्ही. हा, तू शहाणपणा करू नको बरं जास्त. हा,